आणि सर्व सन्माननीय सदस्य, खासदार महोदय, आमदार महोदय, अध्यक्ष, या सर्वांनी जे आपले जे मत मांडलेले आहे किंवा आपल्याला जे सूचना केलेल्या आहेत, इवन जो 25-26चा जो आराखडा असेल किंवा खर्चाच्या बाबतीत असेल, या सर्वाची पूर्तता करण्याची मी सर्व प्रशासनाच्या वतीने आम्ही ग्वाही देतो. आणि निश्चितच आपल्या सर्व ज्या काही आदेश आहेत त्या आदेशाचं यापुढे पालन होईल. आणि आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने 1-2 बाबी सर्व सन्माननीय आमदार महोदय आणि खासदार महोदय, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवाहन करू इच्छितो की केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो चालू आहे, ॲग्रीस्टॅक योजना, जी शेतकऱ्यासाठी अतिशय उपयोगी आणि भविष्यकालीन जो टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कुठलीही लोन असेल, कर्ज असेल किंवा काही नैसर्गिक आपत्तीत मदत असेल किंवा काही विमा असेल, सगळ्या बाबीचा ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आपला नेहमी KYC करणं किंवा त्याला अर्ज करणं अपेक्षित आहे, या सर्वावर मात करण्यासाठी एक ॲग्रीस्टॅकमध्ये आपण कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत त्यांच्यामार्फत आणि संग्राम केंद्र जिल्हा परिषद म्हणजे ग्रामपंचायतीचे, याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला आणून त्याचं आधार कार्ड आणि त्याचा मोबाईल लिंक करून घेतोय. हे अतिशय कमी वेळात करणं फार गरजेचं आहे, कारण केंद्र शासनाने जो टाईम पिरियड दिलेला आहे तो 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे. मी सर्व सन्माननीय आमदार महोदयांना यांना विनंती करतो की आपल्या जे काही कार्यकर्ते असतील किंवा आपली यंत्रणा असेल, त्या यंत्रणेमार्फत सगळ्याच जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहे, CSC सेंटर्स आहेत किंवा संग्राम केंद्र आहेत, हा महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामीण विकास विभाग, म्हणजे आमच्या ग्राम पातळीवर कृषी सहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील आणि तलाठी आहे, यांच्यामार्फत हे सर्व योजना तिथं राबवत आहेत. त्या शेतकऱ्यांना सन्माननीय पालकमंत्री महोदय 26 जानेवारी रोजी ह्या शिबिराचं उद्घाटन केलं आणि तिथून आपला हा कार्यक्रम सुरू झाला. तरी मी सगळ्यांना, आपल्या सगळ्यांचा सहभाग असेल तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त येतील. थोडा टेक्निकली काही अडचणी आहेत, कारण आपल्या काही ग्रामीण भाग असल्यामुळे काही नेटची सुविधा किंवा इतर काही बाबी, थोडासा लाईटचा वगैरे, ह्या सर्वावर ओव्हरकम करून आपल्याला करायचं आहे. तरी मी सर्वांना विनंती आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं. त्याचबरोबर आत्ताच उल्लेख झाला की जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 50,000च्या वर वन हक्क दावे शेतकऱ्यांना दिलेले आहेत, आदिवासी बांधवांना, ज्यांचा जो 2005च्या कायद्यानुसार. आणि त्या सर्वांना PM सन्मान निधी हा जो योजनेचा, केंद्र शासनाच्या योजनेचा, माननीय पंतप्रधान महोदयाच्या जो अतिशय महत्त्वाकांक्षी शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे, त्याचा फायदा देणं अपेक्षित आहे. तर मी सर्व आमदार महोदयांना त्या गाववाईज लिस्ट देतोय. ज्या शेतकऱ्यांना ज्यांना वनपट्टे मिळालेले आहेत त्यांना जर आपण आपल्या मार्फत किंवा आपल्या कार्यकर्त्यामार्फत किंवा आपली जी काही यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत जर त्यांना प्रवृत्त केला तर आपण ह्या आता 50,000 पैकी फक्त 4,000 लोकांनाच आपण PM सन्मान निधीचा लाभ देतोय. कारण त्यांना ते जे CSC सेंटरमध्ये येऊन जे ऑनलाईन आधार कार्ड आणि मोबाईल लिंक जे करणं गरजेचं आहे, विशेषतः आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. एवढं झालं तर त्यांना PM सन्मान निधीचा पण बेनिफिट मिळेल. आणि ह्या 50,000 लोकांना दर जे काही आपले 2,000 रुपये जे मिळणार आहेत दरमहाचे, ते मिळतील. त्याचबरोबर केंद्राचेही मिळतील आणि त्याचबरोबर राज्याचेही मिळतील. असं ह्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये जर सहकार्य केलं तर त्या सर्व 50,000 शेतकऱ्यांना म्हणजे जे वनपट्टे दिलेले आहेत त्यांना मिळेल, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आजच्या बैठक संपल्यानंतर DPOच्या ऑफिसमध्ये आपले सर्व सन्माननीय आमदार महोदयासाठी लंच ठेवलेले आहे, सर्वांनी यावं. आणि